ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा तो देवा प्रमाण पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू नारंगिरी महाराजांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धेय श्री क्षेत्र सराला भेट संस्थानचे महंत पूज्य रामगिरीजी महाराज यांच्याही आशीर्वादाने श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असो गुरुवर्य भास्करगिरी बाबा असो पूज्य भगवान बाबा असो या थोर संतांच्या आशीर्वादाने आपण आज का निमित्त इथं उपस्थित सगळ्यांनाच ज्ञात आहे. आमचे हरिभक्तपरायण आदिक अण्णा अण्णांच्या या पवित्र असणाऱ्या वस्तीवर अण्णांचे असणारे चिरंजीव संदीप असो योगेश असो छान ह्या दोन पोरांनी छान दिष्ट लागण असं घर बांधलं. अण्णा तुमचं घर नाही बरं का, तुमचं तर तिकडचं आहे. हां ते झोपून ठेवा. इथं हे पायऱ्या चढायचा ताण नको आपल्याला. आपली पर्णकुटी तिकडं. अशा या वास्तुशांतीच्या निमित्ताने एक दुधात साखर असावा.
मीच आज प्रथम कीर्तन करतो क वास्तुशांतीनिमित्त, म्हणजे मी तुमच्याकडे झाले असन, पण ज्ञानेश्वरी पारायण केलं, टाळी वाजवून स्वागत आहे. बर का, खूप आपलं घर, आपलं कुटुंब, आपला परिवार सुखी असा वाटत असन तर ज्ञानेश्वरी वाचायची. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व भूती, सगळ्यांना सुखी समाधानी वा असं वाटत असन तर ज्ञानोबरांनी आपल्याला साधन सांगितलं, ज्ञानेश्वरी पारायण करा. म्हणून छानपैकी ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा, दररोजची भजन. जेवायला होतं ना मधी, जेवायला छानपैकी असणारा. खरं तर नंतर पाहिलं मी ते, मी तर खरं अण्णा काल्याचाच अभंग घेतला असता. पण चला, कधीतरी अण्णा या दारात तुम्ही कालाही करताल, मला आत्मविश्वास आहे. कधीतरी बरं का, छानपैकी असणारे ज्ञानेश्वरी पारायण झालं. छानपैकी ब्राह्मण वृंदांच्या हस्ते वास्तूची पूजा करून आज भगवंताचं आगमन आपल्या घरात झालेलं आहे. आणि ते भगवान परमात्मा नाही आले तर लक्ष्मी सुद्धा आज आपल्या घरात तिचं आगमन झालेलं आहे. म्हणून अशा वास्तुशांतीच्या निमित्ताने ज्या भगवंताचं, ज्या लक्ष्मीचं आगमन झालं, त्या देवाला काय आवडतं शिवमामा, त्या देवाला काय आवडतं असं असणारं साधना नाथ महाराज ह्या अभंगारात सांगतात. ज्या देवाला जे काय आवडते त्याचे 4 प्रकार सांगतात. आणि ते 4 प्रकार आवडत असताना ती परमार्थिक साधना करत असताना ह्या 4 प्रकाराच्या माग कोणत्या प्रकारचे 4 प्रकारचं पथ्य आपण पाळावा असे असणारे 8 नेम नाथ महाराज या असणाऱ्या अभंगात आपल्याला सांगतात. नाथ महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं तर खूप शांत, खूप शांत. परत नाथ महाराज नाही, काय म्हणायचं तुम्हाला, परत नाथ महाराज नाही. तुम्ही उगा आम्हाला तुम्ही पदवी लावून पहा नाथ महाराज शांती ब्रह्म, आणि उगा तुम्ही आम्हाला 1-2 शिव्या द्या, मग कळन तुम्हाला नाथ महाराज. कळलं ना. परत नाथ महाराज नाही, परत जगद्गुरु तुकोबराय नाही, परत छत्रपती शिवाजी महाराज नाही, परत गंगागिरी महाराज नाही, परत नारायणगिरी महाराज नाही. लक्षात ठेवा, एकच व्यक्ती. परत डॉक्टर आंबेडकर नाही, परत लोकमान्य टिळक नाही, परत अहिल्याबाई होळकर नाही, परत भगवान बाबा नाही. एकच व्यक्ती असते, एकच. सगळ्या व्यक्ती जर सारख्या असत्या तर काही मग त्या गाडीवानी पाटी लावा लागली असती, हे कोणत्या तालुक्यातले नंबर टाकावं लागले असते. असे शांती ब्रह्म नाथ महाराज सत शिकलं बा, कसं रीती झाली. नाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे. किती शांत, किती शांत. 108 वेळेस तो यवन. पूज्य नारायणगिरी महाराज हे प्रकरण सांगायचे पैठणला, गोदावरीच्या तीरावर. एकदा कीर्तन सुरू झालं का संपूर्ण नाथ महाराजांचं चरित्र महाराजांनी सांगावं. 108 वेळेस तो यवननाथांच्या अंगावर थुंकला तरी राग आला नाही. प्रत्येक वेळेस नाथ महाराज गंगेचं स्नान करून आले रे आले का नाथांनी जिथं आंघोळ करून यायचे तो यवन बसलेला असायचा. नाथ महाराज आले का नाथ महाराजांच्या अंगावर ती पानाची फिचकरी टाकावा. नाथ महाराजांनी परत त्याच्याकडे असं बघावं, प्रसन्न भावनेने बघावं. माझ्या दररोजच्या कीर्तनातलं वाक्य. आपण साधू जवळ किती बसतो अण्णा त्याला महत्व नाही, साधू आपल्याकडं प्रसन्न भावनेने किती पाहतात बाळू मामा याला महत्व आहे. प्रत्येक वेळेस नाथ महाराजांनी त्या यवनाकडे बघावा, अंतकरणात हा भाव असावा, याचा आज्ञाने. जय हरी. नाही तुम्हाला नाही, बाकीच नाही, याचा आज्ञाने. याला कोणीतरी शिकवलं बर का. असं व्यवहार असतो पहा. कधी आपल्याला असं वाटत असतं हा माणूस तर आपल्या जवळच राव, का विरोधात गेला.
का विरोधात गेला. तसं नाथ महाराज त्याच्याकडे बघत असताना याचा अज्ञान आहे, याला कोणीतरी शिकवलंय म्हणून आपल्या अंगावर थुंकतो. 108 वेळेस थुंकला. प्रसाद देऊनी टाळी प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराज त्याला काहीच बोलले नाही, उलट त्याला आशीर्वाद दिला. संत सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा अवतार आहे. फक्त घेता आला पाहिजे. कोणकोणत्या रूपाने संत आशीर्वाद देतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. किती शांत. एक जणांनी तर नाथ महाराजांना राग येण्यासाठी पैसे कबूल केले होते. हे बघ, मी तुझ्या मुलीच्या लग्नाला पैसे देतो, 500 काय 1000 देतो. त्या काळचे 1000 म्हणजे आताची कोटी. हा का नाही? तुम्हाला काय मोजायचे का काय? का टेन्शन आलं तुम्हाला? अण्णा एकदा जीव घालतं की. नाथ महाराजांना जर राग आला तुम्ही 500 रुपये देईन म्हणजे काय हरकत नाही. गेला तो ग्रस्त नाथांच्या घरी. नाथ महाराज पूजा पाठ करीत होते. नाथ महाराजांच्या अंगावर जाऊन तो मांडी घालून बसला चप्पल सहित. नाथ महाराजांनी गिरिजे, गिरिजे आहे की नाही एखादी? गिरिजे, अगं पारमार्थिक अवस्था अशी असावा. ते तर गारच पडलं. राग येण्यासाठी हा प्रयत्न केला. उठला तू, नाथ चालला. नाथ महाराजांनी सांगितलं नाही, आता जेवून जायचं म्हणजे. नाथ महाराज श्रीमंत होते. किती श्रीमंत होते. नारंगिरी महाराज सांगायचे, लक्ष्मी नाथांच्या घरी भांडे घासत होती. लक्ष्मी, ते पैठण परिसरात एक पाटील होते. त्याला लई श्रीमंतीची घमेंड होती. अण्णा आपल्या इतकं कोण नाही श्रीमंत, म्हणजे कोण नाही श्रीमंत. आता काहीची घमेंड कशी जिरावं लागते पहा तुम्ही. ना तो बाजारला आला आणि बाजारला आल्याच्या नंतर बरं यांचा जय हरी वेगळा असतो, पाहणं वेगळं असतं. नाथ महाराजांच्या वाढीवून चालल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं, या पाटील या, आणि असं बसायला टाकलं. नाथ महाराजांनी त्याला असं बसायला टाकलं. शूटिंगवाले असं बसायला टाकलं का जिथं तो पाटील बसला का तिथून लक्ष्मी भांडे घासताना त्याला दिसली. असं बसायला टाकलं. चहा पाणी झालं आणि त्याने असं वळून पाहिलं तो लक्ष्मी भांडे घासती. त्याचा अहंकारच गेला. याला म्हणतात करोनी सायास शिकविते. किती श्रीमंत. अगदी जेवून जा म्हणले, जेवून जा. पंक्ती बसल्या. हा ज्या कामा करता आला होता ते काम तर बाजूला राहिलं. कोणत्या कामा करता आला होता? बुंदी न्यायला का? राग आणण्यासाठी. जेवता जेवता उठला आणि गिरिजाबाईच्या पाठीवर जाऊन बसला. नाताने सांगितलं, गिरिजे पडून नको देवा. नातांनी गिरिजाबाईंनी सांगितलं, काळजी करू नका, हरिपंडित घेऊन मला काम करण्याची चांगली सवय नाही. राग आला दादा. राग जात नाही बर का, ती जात लय वाईट. जात नाही असं नाही. महाराजांसारख्या साधूची कृपा जर झाली त्याला जायला वेळ लागत नाही. विठाला जिथं राग नाही, जिथं द्वेष नाही, हरिजनाचं मूल हो. नाथांनी ते कडेवर घेतलं, पाहिलं, ते ओळखलं. नाथ महाराजांनी वाळवंटात जे ते लेकरं कळत येत ना. आता हे पलीकडचं पोरग तिकडे बघ रे, तिकडे बघ लोकांकडं.
सहजी झाले लोकांना कळत नाही ते कोणाचंही. कळतच ना, असं काही नाकावून कळत येत, काही रंगावून कळत येत, होय, काही बोलण्याहून करत येत. लई चाबर जर असलं तर हा 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 आजीवर गेलं का हा आजीवर गेलं का ना. तसं नाथांनी ओळखलं त्याला हरिजनवाड्यात आणून घातलं. द्वेष नाही, कुठल्या प्रकारचा राग नाही, द्वेष नाही. आणि ज्यांच्याकडे राग नाही, द्वेष नाही, येऊन गोपाळ राहे टाळी वाजवा. भगवान परमात्म्याने ज्या नाथांचं घर असणार पवित्र आहे, द्वेष नाही, मत्सर नाही. चला त्या नाथांची संगत घडावी म्हणून भगवान परमात्मा श्रीखंड्या रूपाने नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राहिली. 36 बर का. स्वतः भगवान परमात्म्याने सुद्धा नाथांची सेवा 36 वर्ष केली. 36. संतांच्या सेवेला खूप महत्व आहे. जेवढे जेवढी मंडळी बेटात जाऊन श्रमदान करतात, टाळी वाजून स्वागत आहे. हा कोणत्या तरी रूपाने गेलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. खाऊ नाही आलं पाहिजे, नुसतं खाऊन नाही यायचं. जे बेटात जाऊन खाऊन येतील का त्यांना बेंड उडतील. हा साधूचं फुकट खाऊ नाही. काहीतरी 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 काही नाही नाही कळलं खाजू. काहीतरी बेटात जाऊन सेवा करायची. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा नाथांच्या घरी 36 वर्ष राहिले. अनन्य भक्ती भावने कसे टाळी वाजवा. एकनाथा घरी पाण्यावा हरी कावडीने गोड प्रमाण दिलं, स्वरात दिलं. टाळी वाजून स्वागत. तुम्ही छान दिलं. ज्याला ज्याला जे प्रमाण आठवण का ते द्यायचं. कोणते नका देऊ, नाही तर मै फजीव देईन. हा अण्णा मी काहीच म्हणत नाही. ते आमच्या कुकाण्याजवळ गोंडे गावी असंच एकदा प्रमाण दिलं. आता ज्याने प्रमाण दिलं का महाराज, त्याचजवळ मैक होता. बरं त्याला स्वरही नव्हता, त्याला स्वरही नव्हता. हां आता प्रमाण दिलं, स्वरातून गेलंय. प्रमाण दिलं, चुकीचं दिलं. एक तर मी विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलो. हा कळलं ना. आता ते मला आडवं यायचं अण्णा, ते मला आडवं यायचं. त्याचं विठ्ठल विठ्ठल म्हणलेलं स्वरात येत नव्हतं. मी असं कदरून गेलो आणि त्याच्यातल्या त्याच्यात चुकीचं प्रमाण दिल्याच्या नंतर मग माझं आजूकच जरा बिघडल्यासारखं झालं. म्हणलं का हो चुकीचं प्रमाण दिलं. एक तर स्वरात नाही दिलं आणि चुकीचं नाही दिलं. त्याने असा टाळ माया पुढे टाकला. गीतो टाळन अवघड झालं अण्णा. पुढं कीर्तन लय रंगलं. ते स्वराचं बाजूला झालं ना, बेसुरी. हा बेसुरी बाजूला झालं ना, ते कीर्तन चांगलं रंगलं. कीर्तन झालं सांगितलं वा वा बाबा छान कीर्तन केलं, छान अभंग सोडवला. हा पण ते बोलायला नव्हतं पाहिजे त्याला. ते तुम्ही ते टाळ करायला बोलले का ते बिघडलं म्हणलं. त्याला बोलून आणा बरं म्हणलं. हां माझं चुकलं म्हणून त्याला सांगा, माफी मागा.
माझं चुकलं म्हणून सांगा ना. आता काय माफी मागता बाबा, सगळंच बिघडलं. म्हणलं काय आता भजन नाही करायचं चुकतो. नाही भजन करीन म्हणले बाबा, पण तुमचं जे पाकिट होतं त्या जवळ होतं. म्हणलं मेलो गाड्या हात. म्हणजे एवढं नाही चकलं आमचं. लगेच नका हसू एवढे. परमात्मा नाथांच्या घरी 36 वर्ष काम करायची. त्याच भगवंताची साधना करत असताना कोणीतरी असणारा द्वारकेला 12 वर्ष साधना केली. 12 वर्ष साधना करूनही देव स्वप्नातही नाही आले. देव आपल्याला भेटले नाही. खंत करायला लागले. काय आपल्या साधनेतून चुकलंय बा. उपवास जर मोडला ना तर माणसाने अशी खंत करायची. कळलं काय नाही वाटत. एखादा जरी मोडली ना काय नाही म्हणतो लंगडी. आता कुठून आणली बाई लंगडी. विठाला आपण त्याची साधना केली. तो भगवान परमात्मा आपल्या स्वप्नात नाही, आपल्याला भेटत नाही, काय नाही. आई साहेब रुक्मिणी मातेनं जाऊन सांगितलं बाबा, ज्या भगवान परमात्म्याची तू साधना केली, दर्शनाची अपेक्षा करतो, तो भगवान परमात्मा 36 वर्ष झाले. तो कुठं आहे? पैठणलाय. म्हणले पैठण, तो इथं नाही. पैठणलाय श्रीखंड्या रूपाने नाथांच्या घरी गेले. आता 36 वर्ष होतील म्हणे, अजून 1-2 महिन्याने. आणि तिथं तो भगवान परमात्मा श्रीखंड्याने रूपाने राहतो. तो भगवान द्वारकेहून दरकोस मुक्काम करत 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 तो साधक पैठणला आला. पैठणला आल्याच्या नंतर नेमका भगवान परमात्मा जिथं उभे होते का श्रीखंड्या रूपात, त्या भगवान परमात्म्याला विचारलं, हे पोरा, हे इकडे. काय? अरे नाथांचं घर कुठे म्हणले. काय करायचं तुम्हाला? नाथांचं करायचं. तुम्हाला काय करायचं? अरे बाबा म्हणले, तुला काय करायचं? तू गप. तो ग्रस्त कोणाला म्हणतो? आचार्याला का? देवालाच म्हणतो. तुला काय करायचं रे म्हणले. अरे माझं काम आहे. सांगा तर खरी म्हणले. तुमचं काय काम असेल ते मी नाथांना सांगतो. तू गप रे म्हणले, फक्त नाथांचं घर सांग. आता हा कोणा करता आला होता? देवा करताच ना. सांगितलं ते समोरचं घरी म्हणले नाथांचं. जा. तिथे गेल्याचे नंतर विचारलं, मावशी नाथांचं घर कोणतं आहे? अरे बाबा, ज्या दारातून तू मागा आलास का तेच नाथांचं घर आहे. त्या श्रीखंड्याने सांगितलं नाही का तुला? तुम्हाला नाही कळलं का अजून? तो श्रीखंड होता का? हो म्हणले. तो ग्रस्त परत आला. श्री संताजी माथा चरण साष्टांग दंडवत घातला. नाथ महाराज, जो भगवान परमात्मा 36 वर्ष तुमच्या घरी राहतो, त्या परमात्म्याचं मला दर्शन हवंय. मी विठाला मी त्याच्या भेटीसाठी आलेलो आहे. म्हणले कुठे आहे तो? नाथांनी त्याला हाक मारली, श्रीखंड्या, हे श्रीखंड्या. तो तर देवघरात जाऊन गुप्त झाला. नाथाने सांगितलं, हे बघ श्रीखंड्या, ज्या रूपातलं तुम्हाला आतापर्यंत दर्शन दिलं, ते दर्शन जोपर्यंत तू देत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही मी खाणार नाही. नाथांची ती भावना पाहून परमात्म्याने नाथांना ते दर्शन दिलं. असे शांती ब्रह्मनाथ महाराज. कुणीतरी साधक आला, जो भगवान परमात्मा नाथांच्या घरी 36 वर्ष राहतो. चला नाथ बाबा, त्या देवाला काय आवडतं? मग त्याचं उत्तर नाथ महाराज अभंगाच्या पहिलं ताली वाजवा. तुळशी माळे
देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार शांत ब्रह्म नाथ महाराज म्हणतात आवडे देवासी. आवडते देवाला. काय आवडतं देवाला? तर देवाला आवडतं नामस्मरण. बर का? देवाला किती नाव आहे? माग बसलेले ए तरुण बाळो, किती नाव आहे देवाला? 1000 नाव आहे. 1000 विष्णू सहस्रनामामध्ये देवाला 1000 नाव आहे. आणि 1000 नावातून एक तरी नाव देवाचं आपण घेतलं पाहिजे. राम म्हणा, कृष्ण म्हणा, केशव म्हणा, माधव म्हणा, ओम म्हणा, सोम म्हणा, नारायण म्हणा, चैतन्य हरी म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, गोपाल म्हणा, हरी म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, टाळी वाजून म्हणा. हरी म्हणा, केशव म्हणा, माधव म्हणा, गोपाळ म्हणा, मधुसूदन म्हणा, त्याला 1000 नाव आहे. कोणाला? लाऊडस्पीकर आलेला का? लक्ष द्या. तुम्ही जेवढं दुर्लक्ष करता का तेवढं कीर्तन लांबायचा संभव राहील. मला माहिती तुम्हाला ऊन लागतं. अण्णाने सांगितलं मला किती कीर्तन करायचं, पण अण्णा कोणाच्या सांगण्यावरून कीर्तन मी करीत नसतो. मी आजू गंगागिरी महाराजांच्या कृपेने अण्णा घड्याळीकडे सुद्धा पाहिलं नाही. एक वाक्य आहे पहा, वैकुंठवासी भीमसिंह महाराज भगवानगड, वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज. शब्द ऐकून असन. आष्टी तालुक्यातलं एक गोड व्यक्तिमत्व. कसं? जसं आपल्या परिसरात गोटीराम बाबा, असं व्यक्तिमत्व. चंद्रभागीच्या पवित्र वाळवंटात मामा भीमसिंह बाबांचं कीर्तन चाललं वामन भाऊच्या फडावर. आणि गुरुवारी भीमसिंह बाबांनी असं पाहिलं. आता असे जे पाहिलेले कीर्तन आहे का ते लय मागे 40, 35, 50, 61 पर्यंत गेलं का? माय 61 वाल्या तर नको बा, ते चालू आहे. विठाला विठाला. जगाच्या उद्धाराकरता कीर्तन असावं, त्याच्यात काहीतरी आपल्यालाही सार्थक हो. त्यांनी सांगितलं वामन भाऊ महाराजांनी, भीमसिंह महाराज म्हणजे आपल्या नारायणगिरी महाराजांचे गुरुबंधू होते. लक्षात ठेवा. बंकट स्वामींची पुतणी, 2 हिरे. गुरुवारी नारायणगिरी महाराज, गुरुवारी भीमसिंह महाराज हे एका गावातले न्योकनूरचे. विठाला हो. आणि एका गावातले असून बंकट स्वामींच्या गावातले आणि कोंडाजी काकाच्या गावातले. बरोबर आहे ना? सांगितलं भीमसिंह असे घड्याळाकडे पाहून जर कीर्तन केले तर कसा जगाचा उद्धार होईल. त्यानंतर परत गुरुवारी भीमसिंह महाराजांनी 2 तास कीर्तन केलं. पहिले 2 तास बर का. जगाच्या इतिहासात असे 3-4च महाराज होऊन गेले. जोग महाराज, वामन भाऊ महाराज, नारायणगिरी महाराज आणि गुरुवारी भीमसिंह महाराज यांनीच फक्त 3-3, 4-4, 5-5, 6-6
नारायणगिरी महाराजांचे कीर्तन आपण सगळे साक्षीदारी. हां, 3-3, 4-4 तास कीर्तनं चालायचे, 5-5 तास, तरी पब्लिक हालत नसं. आमचं 1 तास कीर्तन झालं, लोक असे बघत आहे. कळलं ना? कीर्तनासाठी कीर्तन असलं की त्याची गोडी पावणं वेगळीच. हा, म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा किती कीर्तन करा आणि काय करा, म्हणजे 100-200 रुपये बरं का संदीप, 100-200 रुपये कमी टाकायचे, पण कीर्तन संपवा आणि कीर्तन वाढवा हे जमणार नाही जोपर्यंत मला हे आकार चांगला दिसन. हा, यांच्या खायाच्या टायमावर. कळलं ना? आता आता तरी टाळी वाजवणं मागचे बरोबर. लय असं हे असं असतं अण्णा, यांना लई जर ताणवलं का यांचे सुद्धा सराप लागत असतात आपल्याला. लई असं मापात, हा असं मापात लय तुटू नाही द्यायचं नाही आणि लय लांबायचं नाही. विठाला देवाला 1000 नाव आहे, 1000 नाव, आणि त्या 1000 नावातून एक जरी नाव आपण घेतलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 1000 नावातून एक जरी नाव मुखात येत नसन तर नाथ महाराज सांगतात, नामाविन मुख सर्पाची ती बीळ. हा, त्या बिळात सर्प गेल्याच्या नंतर माणूस त्याची मुखी घेतो का? हा, तिथं हळदी कुंकू वाहतं का? जय हरी महाराज तिथं काय करतो? त्याचं तोंड ठेशितो. जसं ज्याच्या मुखात नामस्मरण नाही, मी म्हणणार नाही. पुढे जाऊन सांगू का? नारायणगिरी महाराजांचं एक प्रमाण असायचं, नाम नाही वाचे तो लेख दो बापाचा. ज्याच्या मुखात नामस्मरण येत नाही तो किती बापाचा? तुम्ही मनान बसलेली. म्हणून नामस्मरण आलं पाहिजे. आणि आपण सगळे मंडळी गंगागिरी महाराजांची कृपा आहे. कशाची जरी पुंडलिका असली आपल्या भागात, कशाची पण, आता कशाची सांगू मी तुम्हाला, नाही कळलं का? एकाने उद्घाटन केलं, गंगागिरी महाराज की जय. उद्घाटन सांगत नाही, माझ्याकडे बघू नको. का? या संतांची तेवढी कृपा आहे. म्हणून कोणत्या तरी निमित्ताने, बर का, कोणत्या तरी निमित्ताने राम नाम आपल्या मुखात आलं पाहिजे. आणि तेच राम नाम देवाला आवडतं. राम नामाने सज्जनाचा उद्धार होतो. नवल नवे नाम चांगले चांगले
माझे कंठी राम कपी फुलावून धरिले मुक्त केलेला सहसा. नाम चांगलंय, ऐका हा. नाम चांगलंय. कोणाला नाम चांगलंय बरं? बोला 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 बोला. नाम कोणाला चांगलंय? घेणाराला नाही. मग ज्याची नामी भावना आहे, ज्याची नामी श्रद्धा आहे. बुंदी चांगली आहे डायबिटीस वाल्याला का? हा, खाणाऱ्याला चांगली, नेणाऱ्याला चांगली नाही ना. तर कशा बघत आहेत बाया आता माझ्याकडे. नेणाऱ्याला चांगली नाही, खाणाऱ्याला चांगली बुंदी. नाम चांगले ज्याची नामी श्रद्धा आहे. राम नामाने दगड तरले, राम नामाने दगड तरले. मग आपल्या नावाने दगड नाही तरणार का? आपल्या सैन्याचं अगदी ते हतबल न व्हावा या भावनेने त्या रावणाने प्रयोग केला होता. चला रे, राम नावाने दगड तरतात, आपल्याही नावाने दगड तरले पाहिजे. चला समुद्राच्या तीरावर चला. रावणाने सगळी जोडीदार. आता रावणाचे जोडीदार कोण? हबबा असतील का? ज्याचे ज्याचे जोडीदार बरोबर तुम्ही पहा, बरोबर अशी गोळा होते. उगा लग्नाचं वरड यावा, लय वायर ढिले बा तुमची. लग्नाचं वरड यावा बरोबर त्या अशी कोपऱ्यात निघते बा. आता कळलं ना? त्यांना ते त्यांचे भावकीतले कळते, पण काही वाटवून काही असे गालावून म्हणतात बा. मला नाही माहिती काही. लगेच विचारतात का भेटन का? हा, असं सरळ जायचं. तिथं ती बोराठी, पलीकडं असं एक वाडा आहे. हां, आणि मग असं पलीकडं जायचं. हां, बरोबर एकुणाराला खोना. तुम्ही बिडीवाला बिडी पहा, तेव्हाच ती एकुणाराची त्यांची संगत होईल. त्याप्रमाणे रावणाने आपले जोडीदार जमा केले. सगळे राक्षस वृत्तीचे माणसं समुद्राच्या तीरावर गेले. गेल्याच्या नंतर भला मोठा दगड आणला, त्या दगडाला नमस्कार केला आणि लोटीत 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 समुद्राच्या तीरावर नेल्याच्या नंतर त्या दगडाला असा नमस्कार केला आणि फुटफुटल्यावानी केला. आणि रावणाने या बाकीच्याची मदत घेऊन असा दगड तो लुटून दिल्याबरोबर तो दगड तरला. जिकडं तिकडं जिकडं तिकडं जिकडं तिकडं जय जयकार झाला. संध्याकाळी मंदोदरीने विचारलं, का हो? पूर्वीची प्रथा असायची महाराज. आहो का हो? आता ए संदीप कुठे गेला? मसनात गेला. जाती का तू? म्हणजे हा संदीप नाही, आमच्या कीर्तनातलं सांगतोय मी. हा, पूर्वीची प्रथा असायची. आहो का हो, काय मर्यादा असायची. आमची आई बहिणी येशीतून चालली, हा, तर चप्पल नजरी पडून देत नव्हती. कुठेतरी पदराच्या आड चप्पल, येशी चप्पल घालून जात नव्हती. गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं जर दिसले तर चप्पल लपून ठेवायची. आता काहीच नाही. नेवरती मामा, आम्ही ते मुंबईला जातो ना, एक बाई तर चप्पल घालूनच माय पुढे आली वाढायला. म्हणलं बाई चप्पल काढ ना. ए बाई, अगं चप्पल काढ ना. एक तर ते येण्याची खोळ घालून माय पुढं आले, ते डोकं मोकळं. बाबा ही चप्पल कोणी 1.5 इंचीची अशी मान्य वळका देईन बोलन. म्हणलं चेंदे, गावाकडचं शेळ्या वळीत होती का नदीची कडाला तू? हा, उगा तुला मुंबईला दिलं म्हणून काय वळका मारितीस? नाही बाबा ही 1.5 इंची चप्पल आहे. बरं, मला अजून फिरायला जायची एक चप्पल आहे. आता मी काही बोललो नाही, इथं बोललो, जेवायचं होतं ना मला, माझ्याकडे काय होतं. म्हणलं चंद्रकला अजून एक फिरायला जायची चप्पल आहे, एक किचन मध्ये काम करायची चप्पल आहे. म्हणलं एक जोड पाहिजे नव्हता चंद्रकला. कशाला? म्हणलं आमच्यासारखे आले का तडा तडा तोंड धानायला. विठाला विठाला. पूर्वीच्या काळाची मर्यादा वेगळी होती. राजा रावण संध्याकाळी आल्याच्या नंतर मंदोदरीने तिलक केला, गंध लावला, ओवाळलं आणि मंदोदरीने विचारलं, का हो
आज तुम्ही खूपच प्रसन्न दिसतात. आदरणीय पाटलासारखी टाळी वाजून स्वागत करा. विठाला विठाला. किती वेळ बसणार आहे? नाही, आता मोठे काम आहे तुम्हाला. 2 मिनिटं शुभेच्छा द्या. थांबताल ना? बरं बरं. काय नाही आहे नाही यावा ते चालू आहे. खरं तर पूज्य रामगिरी महाराज असो, अशी जी मोठी माणसं असो, यांचा वेळ जास्ती घ्यायचा नाही. हां, एक 10-10 मिनटं लोकांना यांच्या वेळाची खूप महत्त्व असतात. हां, पूज्य महाराज एखाद ठिकाणी पूजेला गेल्याच्या नंतर लोक 2-2 तास त्यांची वाट बघतात. आणि आपण म्हणायचं नाही ना महाराज, थोडीशी भेट द्या, थोडी भेट द्या. बरोबर आहे नाही? हां, वेळ अगदी ह्या मोठ्या माणसाचा वेळ आपण घ्यायचा नाही. हां, अगदी यांना अनेक कामं असतात आणि त्यांचे कोणते ते अनेक कामं होतात. म्हणून मी विचारलं, पण त्यांनी सांगितलं बाबा मी बसतो, तरी मी तुम्हाला जास्ती बसून नाही देणार. हां, बसले तर बसले 15-20 मिनिटं बस. विठाला का हो तुम्ही खूप आज प्रसन्न आहे? ऐकलं नाही का तू? काय? अगं मी त्या समुद्रात दगड लुटून दिल्याच्या नंतर तो दगड तरला. हो 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 तरला. मी ते ऐकलं म्हणले. पण खरं सांगा, खरं सांगा म्हणले. तरला तो. त्याच्याकरता काय केलं? काय नाही मंदोदरी यांचा आरडावरडा चालू होता आणि त्या दगडाला सांगितलं तुला रामाची शपथ. मंदोदरीने सांगितलं शेवटी गुलाल घेतलं. पण त्या वारडातच जाऊन ना तुम्हाला वेगळं वाटू नको देऊ बरं का ते. माझं दररोजचं बोल नाही हे लई याच्या समोर आता जपून बोलावं लागत. सांगण्याचा ऐका, पुढचा ऐका आता. हा, शेवटी सांगितलं तर राम नामाचा आधार घ्यावाच लागला. कसाही जरी माणूस असला, राम नामाचा आधार घेतल्याशिवाय त्याच्या जीवनात शांती नाही, समाधान नाही. म्हणून त्या देवाला जर काय आवडत असन तर आवडे देवाशी तो ऐका प्रकार पत्रम पुष्पम. तो श्लोक तर जवळजवळ 10 ते 12 वर्ष चालला. नामाशिवाय जीवनात समाधान नाही. म्हणून आपल्या जीवनात ते नामस्मरण ही साधना घडली पाहिजे. खूप मोठी साधना आहे. विठाला काय नामाची शक्ती आहे. त्या नील जामवंता जिथं शिक्षण घेत होते का, नील जामवंताने काय करावं, गुरु महाराजांनी डोळे झाकले का तो शालिग्राम घ्यावा, नदीत टाकून द्यावा. नामाची किती ताकद आहे. एवढं कळलं का आपलं कीर्तन झालं. ते गुरु महाराज डोळे उघडून माळ वगैरे जपा लागले का, अरे शालिग्राम नाही, शालिग्राम नाही, शालिग्राम नाही, आरडाओरडा व्हायचं. कुणीतरी नदीकडे हातपाय तोंड धुवायला गेलं का, हो काळभोर असं ती पाणी असायचं, नितळ छाक. आणि तो शालिग्राम बरोबर तिथं चमकायचा. मला असा एवढा शालिग्राम तो आहे महाराज, शालिग्राम आहे. अरे हा शालिग्राम पाण्यात कोण टाकीत? दररोज ही क्रिया घडायची. एक दिवस गुरु महाराज पूजेला बसले, पण डोळे झाकण्याचं निश्चित निमित्त केलं. असे त्यांनी डोळे झाकले, असे दोन्ही बोटाच्या दोन्ही फंदीमधून बघायचे. नील जामवंताने तो शालिग्राम उचलल्याबरोबर गुरु महाराजांनी त्यांचा हात पकडला आणि शाप दिला, जा जा, इथून पुढं तुम्ही काही पण पाण्यात टाका, ते तरल्याशिवाय राहणार नाही म्हणले, ती बुडणार नाही. आणि हाच असणारा त्यांना शाप होता. संतांच्या शापातही आशीर्वाद असतो. विठाला ही संपूर्ण वानर सेना लंकेत घेऊन आपल्याला जायचं. रामाने विचार केला कसं जावा, कसं जावा. हा समुद्र तर काय आपल्याला काही मदत करीना. हा एवढा असणारा काही कोस समुद्र, पलीकडं कसं जावा, कसं जावा. रामाने समुद्राच्या तीरावर 3 दिवस उपोषण केलं. 3 दिवस रामाला राग आला. राग आल्याबरोबर रामाने असणारा बाणाला तो भात्याला बाण जोडला आणि प्रतिंजा फेकणार. तेवढ्या समुद्र प्रगट झाला. प्रभू
मोठ्या माणसाने रागून जमायचं नसतं. हा, रागम जमायचं नसतं. मग ही संपूर्ण वानरशनं घेऊन मला लंकेत जायचं म्हणले. पलीकडं कसं जावं याचं काही मला कळाना म्हणले. आणि तुम्ही 3 दिवस उपोषण करून काही उत्तर सांगा ना. समुद्राने सांगितलं प्रभू उपोषण करायची काही गरज नव्हती म्हणले. का? अहो म्हणले तुमच्या 2 असे वानर आहे का त्यांना त्यांच्या गुरुचा शाप आहे म्हणले. त्यांनी समुद्रात काही जरी टाकलं, पाण्यात काही तरी टाकलं, ते बुडणार नाही. कोण? नीलजामवंत. अरे बरोबर आहे. हो बरोबर आहे म्हणले. मग त्यांना जो शाप होता त्या शापामागं गुरु महाराजांची काय होती? नामाची पुण्य होती. आजही ब्रह्मनिष्ठ नारायणगिरी महाराज एखाद्याला असं होईल म्हणले का होत होतं. ही कशाचे पुण्य? त्यांच्या नामस्मरणाची पुण्य. किती वेळेस बघायचो आपण महाराजांनी असं काठीला हाताला काठीला जरी धरलं तर महाराजांचं असणारं अंगठ्या बसलं बोर्ड सारखं जप करायचं. आजही तुम्ही व्हिडिओ क्लिप पहा महाराजांच्या. सतत 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 जप. म्हणून जपाला खूप महत्व आहे. आणि तोच जप जर आपण रात्रंदिवस केला तर देवाला आवडतं. आणि अजून त्या देवाला काय आवडतं? महाराज दुसरं काय नाथ महाराजाला आवडतं? नाथ महाराज सांगतात तुळशी माळ गळा. तुळशीची माळ गळ्यात असावा. बोलू अण्णा, हातात नसावा. बरोबर आहे पाटील? नाथांचे शब्द आहे. आता काहींच्या हातात तुळशी माळ असते. नाही नाही, तिची जागा गळ्यात आहे. तुळशी माळ गळा. तुळस ही सज्जनाचा पत्ता दाखवते. योगेश, तुळस कुठं आहे? कुठं? हा हा हा, हो हो. नेवा शिवून आणले का? पैसे देऊन विठाला विठाला. हो, तुळशीला महत्व आहे. नाथ महाराज सांगतात पाप प्राप्त काळी दर्शन घडती कोटी पुण्य यज्ञ. प्राप्त काळी तुळशीचं जर दर्शन घेतलं ना, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. तुळशीला खूप महत्व आहे. तुळशीचं पान तोडायचे, अगदी पाण्यात टाकायचे, आणि ते पाणी जरी अंगावर घेतलं तरी तुळशीचं पुण्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तुळशीला खूप महत्व आहे. तुळशी माळ गळा. गोपी चंदन टिळा. बरं का, कपाळाला टिळा असावा. कोणता? गोपी चंदनाचाच. गोपीच्या पायाखालची जी माती. भाग्य आहे पाटील आमचं. पूज्य रामगिरी महाराज आम्ही जिथं हे गोपीचंदनाचा डोंगर आहे का तिथपर्यंत आम्ही दोघं जाऊन आलो आणि पायी प्रवास केला. तो हरिशरण महाराज आपले जातेगावचे कोणते महाराज? अशोक महाराज मिरगे. हा तसाच तोंडाळा दिसला मला, पण ते वेगळे. हा बर का. अगदी त्या गोपीचंदनाचा टिळा कपाळा असावा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाबद्दल कळवळा असावा. आषाढी कार्तिकीची वारी असावा. जरी आपण आषाढीला पंढरीला गेलो, कार्तिकीला
हा आपलं प्रति पंढरपुरे श्रीक्षेत्र सराला भेट म्हणजे प्रति पंढरपुरे त्या बेटाची तरी आपण कार्तिकीला वारी केली पाहिजे. म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आणि अशी असणारी आपण वारी केल्याच्या नंतर नाथ महाराज सांगतात जो कोणी वारी करतो तुळशीला पाणी घालतो नामस्मरण करतो असा ज्याचा नेम आहे तोच देव आहे. ताली वाजवा तुळशी माळे गळा ताली वाजवा तो देवा प्रमाण पूज तुळशी माळ गळा राधाई
Thank you.
महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, असं जागेवर खाली बसा. धन्यवाद. आपण या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सगळे उपस्थित राहिलात. त्यातलं त्यात आदरणीय आपल्या परिसरातले वैभव आदरणीय पाटील हे सुद्धा वेळात वेळ देऊन इथं उपस्थित राहिले. टाळी वाजवून त्यांचं स्वागत आहे. अनेकही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळी उपस्थित राहिलं. सगळे आपण आदरणीय डॉक्टर शेळके साहेब त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. त्याचप्रमाणे माझी एक सूचना आहे आमच्या संस्थांची. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, भगवान बाबांच्या आशीर्वादाने, नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गेले आम्ही 20 वर्षापासून एक सप्ताह करत असतो अधिक मासात. पहिला आमचा सप्ताह पंढरपूर, दुसरा त्र्यंबकेश्वरला झाला, तिसरा सप्ताह आमचा पैठणला झाला, चौथा आळंदीला झाला आणि 5वा सप्ताह आपण काशीला केला. आणि त्याच्यानंतर एक लॉकडाऊनमध्ये झाला. परत मागच्या वर्षी 3 वर्षापूर्वी देऊला झाला आणि यावेळेस परत पंढरपूरला आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या समक्ष तुम्हालाही पण आणि आदरणीय डॉक्टर असो पाटील असो यांना पंढरपूरच्या संस्थांचं आमंत्रण आणि ती पत्रिका घेऊन आपण उपस्थित आहेत. आदरणीय पाटलांना विनंती, अगदी याचं आमंत्रण आपण स्वीकारावं. आणि ज्या दिवशी पाटील येतील का, मी काय म्हणतो, त्या दिवशी आपण सर्वत्र मंडळी उपस्थित राहा. सगळ्यांना नम्र विनंती. गंगागिरी महाराज की. ये पुढे ये ना. हां 2 मिनिटं.